साध्वी लक्ष्मी माते की जय, साध्वी गौरी माते की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। जय सच्चिदानंद। तर माझ्या आजच्या प्रवचनाचा विषय आहे भिंग। हेच प्रवचन, याच्यातला थोडासा भाग मी आपल्या दत्त मंदिर बामणीमध्ये मी थोडासा प्रवचनाचा भाग सांगितला होता। त्या प्रवचनाचा मुख्य गाभा असणार आहे कर्म आणि भिंग। कर्म आणि भिंग आपल्या या आकाशगंगेमध्ये सगळ्यात मोठा, सगळ्यात शक्तिशाली आणि जो प्रत्यक्ष देव आहे, तो एकमेव देव म्हणजे सूर्य। या सूर्य एवढा शक्तिशाली या आकाशगंगेत काही नाही। जो प्रत्यक्ष देव आहे, प्रत्यक्ष देव म्हणजे ज्याच्या ऊर्जेने, ज्याच्या गुरुत्वाने सगळे ग्रह गोल गोळे सगळे गोल फिरते, ज्याच्यामुळे सकाळ होते, रात्र होते, झाड पाला वनस्पती खनिज सगळ्यांची निर्मिती होते, तो सूर्य। पण जर त्या सूर्याला आपल्या या पृथ्वीवरती एक कागदाचा तुकडा जरी जाळायचा असला, एक कापसाचा गोळा जरी जाळायचा असला, तरी तो जाळू शकत नाही। आपल्याला एवढी गरमी दुपारी होते, तर तापमान 40-43 डिग्री 36 डिग्री पर्यंत तापमान जातं। जवळपास 40-43, नागपूरला 46-50 पर्यंत तापमान जातं। कधी ऐकलंय का की अशीच बाहेर ठेवल्या वया पेटल्या, कागद पेटली, पेटतात का? त्या सूर्याला जरी कागद जाळायचा असला तर एका भिंगाची गरज पडते। एक भिंग, लहानपणी आपण खेळ खेळायचो, भिंगाने सगळे प्रकाशकिरण एकत्र आणायचो आणि तो कागद पेटायचा, तो कापसाचा गोळा असतो तो पेटायचा। तशाच प्रकारे ह्या भिंगाची गरज पडते। तुम्ही कितीही शक्तिशाली असाल, तुम्ही कोणीही असाल, प्रत्येकाला एखाद्या भिंगाची गरज पडते। आणि तो भिंग हा आपल्या छोट्याशा प्रवचन कथा स्वरूपी असलेल्या आपल्या छोट्याशा भागाचा आपला मुख्य विषय आहे, तो भिंग। भिंग हा प्रकाशाला एकवटतो। आपले सद्गुरू जसं आपल्या काही आपल्याकडे जे काही आपली कर्म प्रारब्ध असतात, त्यातून बाहेर पडणारे आपले जे काही आउटकम आहे, त्या गोष्टीला एकवटतात आणि आपली प्रगती, आपली जी काही पुढची गती आहे ती चालू होते। प्रत्येकाची गती प्रगती असं नसतं, काहींची अधो सुद्धा गती असते, काहींची प्रगती असते। या गतीला एकवटतात। अशाच आपल्या सद्गुरूंना स्मरून आपण सत्यनारायण महाराजांचं सतेंद्रनाथ गुरु माझे आई, 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 सतेंद्रनाथ Krishna
पदावली समर्थ मनोहरनाथ स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। रामायणामध्ये जेव्हा सीतेचं हरण होतं, सीता लंकेमध्ये असते आणि मध्ये समुद्र असतो, मध्ये समुद्र असतो, पलीकडे सीता असते आणि अलीकडे रामायणामध्ये सगळे धुरंधर एके उभे असतात। या वेळेला लंकेला जाण्यासाठी हा हनुमान पुढे येतो। हनुमान ज्याची शक्ती इतकी प्रचंड अमोघ असते, पण त्या शक्तीची त्याला पडलेली असते विसर। त्याला एकही त्याची शक्ती, त्याच्या कुठल्याच गोष्टी त्याला माहिती नसतात आपण काय करू शकतो। जर रूप घेतलं तर आभाळापर्यंत हात लागतो त्याचा। ज्याने जमिनीमध्ये जर का जायचं ठरवलं तर रसारस तळातळ अगदी सप्त पाताळापर्यंत खाली जातो। स्वह मह जन तप अगदी 7व्या स्वर्गापर्यंत जो जाईल, जो खालच्या पाताळापर्यंत जाईल, अशा हनुमानाला त्याच्या सगळ्या शक्त्या शून्य झालेल्या असतात। काय असेल त्याच्या मागे शाप मिळाला असेल त्याला, किंवा त्याच्या मागच्या ज्या काही प्रारब्ध गोष्टी असतील, इतिहास असेल, त्याला पूर्ण विसर पडलेला असतो। अशा वेळेला त्याला मदतीला कोण येतो? जांबुवंत। जांबुवंत हा त्यावेळी कशाचं काम करतो? जांबुवंत हा भिंगाचं काम करतो। भिंग सर्व शक्तिशाली सूर्याला कागद जळायला कोण कामाला येतं? भिंग कामाला येतो। आणि त्याच हनुमानाला विसर पडलेल्या शक्त्यांमधून त्याच्या शक्त्यांची जाणीव करून देणारा जांबुवंत पुढे येतो। जांबुवंत त्या स्वतःची जांबुवंताची जर का तुम्ही म्हणजे शास्त्रात उल्लेख बघितला तर जांबुवंत हा स्वतः वराह अवताराच्या वेळेला त्याचा विष्णूच्याच एका भागातून त्याचा जन्म होतो। जांबुवंताने अख्ख्या रामायणामध्ये कोणाशीच लढाई केलेली नाहीये। अख्ख्या रामायणात जांबुवंताने हात लावलेला म्हणजे लढाई सदृश्य त्याने कोणाला जर का शत्रू सामान्य घेतलंय असं कोणीच नाहीये। कारण त्याच्या शत्रूला शत्रुत्व करण्याच्या योग्यतेचा माणूसच रामायणात कोण नव्हता। जांबुवंताची एकमेव लढाई अख्ख्या पूर्ण मागच्या 4 युगांमध्ये ज्यातून ते होते तर ती फक्त कृष्णाबरोबर लढाई होते। 28 दिवसाची लढाई। कुठला मणी असतो तो? सीमांतक मणी। सीमांतक मणीच्या वेळी पुणेमध्ये जे युद्ध होतं ते फक्त एकच युद्ध जांबुवंत लढतो। बाकी अख्ख्या पूर्ण युगांमध्ये एकही जांबुवंत युद्ध लढत नाही।
हा जांबुवंत इथे भिंगाचं काम करतो. जर त्या वेळेला जांबुवंताने ठरवलं असतं की इथून उडी घेऊन तिथे जायचं, तर त्याचं उडी मारायचे सामर्थ्य होतं, समुद्राची पातळी कमी करायचे सामर्थ्य होतं, आणि तिथे जाऊन लंकेला उद्ध्वस्त करायचं पण सामर्थ्य जांबुवंताचं होतं. पण जांबुवंताने अशा वेळी काय केलं? जांबुवंताने हनुमंताला त्याच्या विसर पडलेल्या शक्तींची जाणीव करून दिली. प्रत्येक वेळेला कुठलं ना कुठलं भिंग कामाला येतं. आपलं कर्म आणि आपल्या बरोबरचं भिंग याने पुढे चालणारी वाटचाल हाच माझ्या आजच्या प्रवचनाचा छोटासा विषय आहे. त्यात अध्यात्माचा भाग बाजूला ठेवून फक्त कथा अनुरूपी आपण एक चर्चा करतोय की कथा आणि पुराणामध्ये नेमकं काय सांगितलंय. खरंच सुरस ऐकण्यासारखी कथा आहे. जांबुवंत हे जर का तुम्ही जांबुवंत म्हणून पात्र जरी बघितलं तरी अतिशय सुरस आहे. जांबुवंत हा लहानपणी इतका उपद्व्यापी होता की तो उच्चार इतका मांडायचा. एकतर वय लहान आणि अमोघ शक्ती आतमध्ये, कारण स्वतः तो विष्णूचा अवताराचा अंश होता. हिरण्याक्ष राक्षस होता. त्याने पृथ्वीला पाण्यामध्ये घातलं होतं आणि त्या पाण्यातल्या पृथ्वीला वर काढायला वराहाचं स्वरूप घेऊन पहिला वराह अवतार आला होता. वराह अवतार आला होता. कच्छ, मच्छ, मग वराह, मग वामन, परशुराम, राम, श्रीहरी, विठ्ठल आणि कलंकिकेश्वर. त्या वराह अवताराच्या वेळी या जांबुवंताचा विष्णूच्याच एका अंगातून उदय झाला होता. हा जांबुवंत लहानपणी इकडचं साहित्य तिकडे उच्छाद मांड, भयानक याने उच्छाद मांडला होता लहानपणी. तुम्ही हनुमंताचं जरी बघितलं तर हनुमंत लहानपणी प्रचंड उच्छाद मांडला होता. त्याच वेळी त्याला शाप मिळालेला की तुझ्या शक्त्यांची तुला विसर पडेल, गरज पडेल तेव्हा तुला जाणीव होईल, पण आता मात्र तुला विसर पडेल. कितीतरी कथा ऐकलं तर प्रत्येकाला काही ना काहीतरी शाप मिळाले, प्रत्येकाला उशाप मिळाले, आणि प्रत्येक जण त्याच्यातून बाहेर आलाय कुठल्या तरी भिंगाच्या माध्यमातून. या जांबुवंताला लहानपणीच शाप मिळाला की तू लहान आहेस म्हणून पुढे काढतोयस ना, लहान आहे म्हणून बुद्धी कमी आहे तुझी, तर तू लहानपणीच म्हातारा होशील. तो लहानपणीच म्हातारा झाला. तुम्ही जांबुवंताला कुठल्या सिरियलमध्ये कुठल्या मालिकेत बघितला तेव्हा जांबुवंत कसा होता? म्हाताराच होता. प्रत्येक वेळी म्हातारा होता. त्या रावणाने जांबुवंताला पहिल्यांदा कधी बघितलं तेव्हा समुद्र सेतू बांधत होते. सगळे वानर सेना मिळून समुद्र सेतू बांधत होते. त्यावेळेला त्याचे रावणाचे जे पण सेनापती असतील ते त्याला दाखवत होते की हा जो दिसतोय तो हनुमान, याला ओळखतोस तू, लंका जळून गेला. हे नलनीलला पण शाप होता. नलनील होते ना, त्यांनी लहानपणी साधू संतांचं जे काही साहित्य असेल, ग्रंथ वगैरे, हा तो पाण्यात फेकायचा. कारण शेजारी तलाव होता. जे मिळेल तो काय करायचा? पाण्यात फेकायचा. त्याला एकच आवड होती. कुठली आवड? पाण्यात फेकायची. पोरगं दिसलं पाण्यात फेका, ऋषी मुलींना पाण्यात फेका, जनावरं पाण्यात फेका. एवढं त्याने पाण्यात फेकल्या होत्या गोष्टी, एवढ्या गोष्टी त्याने पाण्यात फेकल्या होत्या की शेवटी त्याला शाप द्यावा लागला की तू पाण्यात ज्या गोष्टी फेकशील त्या बुडणार नाहीत, त्या गोष्टी तरंगतील. आणि हा शाप कामाला आला. त्या गोष्टी कामाला येतील आणि ती गोष्ट कामाला आली. त्यांनी दगड पाण्यात फेकली आणि समुद्रात ती दगड तरंगली. पूल झाला की नाही? शाप, उशाप आणि भिंग. माझ्या आजच्या प्रवचनाचं जे मध्यम स्वरूप आहे ते आहे भिंग. हे जेव्हा नल-नील जेव्हा पूल बांधत होते, त्या पूल बांधण्याच्या वेळेला प्रभू श्री राम कुठे आहे, ही माणसं कोण आहेत हे रावणाला जेव्हा दाखवत होती तेव्हा रावणाला त्याचा सेनापती काय सांगतो की ही सगळी माणसं एका बाजूला, ही सगळी माकडं, ही टोळी सगळी एका बाजूला, प्रभू श्रीराम एकाच बाजूला आणि हे अस्वल एका बाजूला. हा जांबुवंत आहे, ह्याची बुद्धिमत्ता आहे. यानेच सांगून दिलंय रामाला की नेमका शाप उशाप कोणाला आहे, वापरायचं काय आहे, ते मार्ग कसा काढायचा आहे. तेव्हा रावण म्हटला होता या सगळ्यांमध्ये माझा प्रमुख शत्रू कोण असला पाहिजे? जांबुवंत असला पाहिजे. हा जेव्हा माझ्याशी भिडेल तेव्हा मी ह्याला ठेवणार नाही. तेव्हा त्याच्या सेनापतीने त्याला जाणीव करून दिली की प्रभू माफी, पण तुम्ही याच्या नादाला लागू नका. हा तुमच्या लेवलचा नाहीये, हा वेगळा. आणि झालं सुद्धा असं, ज्या वेळेला गदा युद्ध चालू होतं, प्रत्येक योद्ध्याला त्याच्या दुसऱ्या योद्ध्याबरोबर त्याच्या शस्त्राने लढायचं असतं. म्हणजे मी जर धनुर्विद्येने लढतोय, मी रावण जर का धनुष्यबाण हातात घेऊन आहे तर त्याच्याविरुद्ध प्रभू श्रीराम आता धनुष्यबाण घेऊन लढणार. जर का रावणाने तलवार घेतली आहे तर त्याच्याविरुद्ध तलवार घेऊन लढलं जाईल. आणि जेव्हा रावणाने हातात गदा घेतली होती त्यावेळेला गदेने त्याच्याविरुद्ध हनुमानही लढला, अंगदही लढला आणि सुग्रीवही लढला.
ज्या वेळेला रावण सगळ्यांवर भारी पडत होता त्यावेळेला मध्यस्थी येऊन जांबवंताने रावणाला एक धक्का दिला होता, एक धक्का, आणि त्या धक्क्यामध्ये रावण बेशुद्ध पडलेला, मूर्छित असा जांबवंताची कीर्ती होती. जर त्याने युद्ध करायचं ठरवलं असतं तर युद्ध जास्त काळ चाललं नसतं, तर दिनी युद्ध संपवेल असा तो जांबवंत, 3 दिवसात युद्ध संपवेल असा तो जांबवंत होता. पण त्याने युद्ध केलं, युद्ध रामानेच केलं, युद्ध रामानेच केलं. राम हा स्वतः अवतारी पुरुष होता. राम हा अवतारी पुरुष साक्षात विष्णूचा कितवा अवतार? 6वा 7वा अवतार, 7वा अवतार, 7वा अवतार राम आणि 8वा तो कृष्ण, श्रीकृष्ण. या 7व्या अवतार राम होता. पण हा प्रभू श्रीराम मनुष्य वेशात होता. तो माणसाच्या रूपाने जन्म घेतला होता. जेव्हा स्वतःची बायको हरण झाली तेव्हा माणसासारखा मनुष्य रूपी शोध घेत होता. जंगलात जावा, प्राण्यांना विचारा. त्याचं तर कथा आणि वर्णन पण केलंय की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण झाडांना विचारत होते, वेलींना, मातीला, दगडांना. स्वतः अवतारी स्वरूपात राम असून सुद्धा त्याला जटायूचा वापर, जटायूचा माध्यमाचा उपयोग झाला की नाही? जटायू कोण होता? जटायू हा भिंग होता. प्रत्येक गोष्टीत आपल्या मार्गात येणारे भिंग. जटायू ज्याने सांगितलं, दिशा दाखवली आणि सांगितलं की रावण नामक राक्षसाने तुझ्या पत्नीचं हरण केलंय. प्रभू श्रीराम स्वतः ईश्वराचे अंश असून सुद्धा त्यांना त्या स्वरूपात कुठे ना कुठे अशा एकेका मध्ये भिंगांचा उपयोग होत होता. त्याच्या अनुषंगाने ते पुढे जात होते. रस्त्यामध्ये त्यांना जी सगळी वानर टोळी जी मिळाली, त्या वानर टोळीच्या वेळेला, ज्या वेळेला प्रभू श्रीरामांनी वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होतं, त्याच्यामध्ये वालीचं जेव्हा मर्दन केलं, वाली मर्दन केलं, त्यावेळेला सुद्धा वालीचं मर्दन हे सुद्धा एका भिंग स्वरूपीच गोष्टीचा वापर होता. वाली हा स्वतः इतका ताकदवान होता. प्रभू श्रीराम ज्या रावणाशी लढायला चालले होते, त्या रावणाला बगलेत दाबून त्याने संध्या केली होती, अर्धे दिलं होतं. संध्याकाळचं अर्धे चुकवायचं नव्हतं, हे अर्धे चुकवणं महापातक, अर्धेच झालं नव्हतं. दिवसभर लढाई चालू होती. शेवटी त्याने रावणाला बगलेत दाबलं. बगलेत दाबून त्याने संध्या व इतर पूजाविधी केल्या आणि मग त्याने रावणाला गरागर फेकून आपटलं. पोरगं रडतंय आणि ह्याला पण धुवायचं, आपटायचं, म्हणून शेवटी त्याने पाळण्याला रावणाला बांधला होता. ज्याने पाळण्याला बांधला असा तो वाली. शेवटी या वालीचा पण वध करायला प्रभू श्रीरामाला मागूनच बाण मारावा लागला होता. वापर इथे पण कोणाचा झाला? भिंगाचा वापर झाला. प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये आपल्याला कोणाचं ना कोणाचं सहाय्य कुठे ना कुठे घ्यावं लागतं. सहाय्य तोच पाठवत असतो. करता करविता घरिता सोडविता तोच भिंगाचा वापर आणि त्याने पाठवलेल्या गोष्टी. जर का माणसाचा आपण प्रवृत्ती आणि प्रकृती बघायला गेलो तर चांगला, अतिचांगला, मध्यम चांगला अशी भरपूर विशेषणं लागतात. मग माणसाचं वर्गीकरण कसं करायचं? मी स्वतः काहीतरी वर्गीकरण करायला गेलो तर माणूस म्हणून मी चुकणार की तुम्ही तुमच्या पद्धतीने चुकाल. ऋषीमुनींनी किंवा भृगु ऋषींनी सांगितल्यानुसार माणसाचं वर्गीकरण हे 12 तुकड्यांमध्ये केलं जातं. 12 तुकडे ज्याला आपण आता प्रतितयश पद्धतीमध्ये कुंडली मानतो. जन्मकुंडली, जन्मकुंडली, राशीकुंडली जी आपण काढतो, या 12 प्रकारच्या एका जरी प्रकारामध्ये माणसाने महारत हासिल केली, यातली एक जरी गोष्ट माणसाने जर का शिकली तर अख्खा जन्म कारणी लागतो. अख्खा जन्म नाही, पुढच्या 7 पिढी कारणी लागतात असं म्हटलं जातं. याच कुंडलीचा 6वं स्थान, 6वा तुकडा, त्या तुकड्याचं स्वरूप म्हणजे वाली. 6वा तुकडा हा शत्रूचा कारक आहे. 6वा तुकडा हा रिपू, रिपू म्हणजे आपला विरोधकाचा कारक आहे. त्या वालीला असा एक वरदान होतं की तो जन्मतः असा होता की तो ज्याला भिडायचा त्याच्या अर्ध्या शक्ती वालीला मिळायच्या. वाली ज्याला शत्रू म्हणून भिडेल, वाली ज्याला शत्रू म्हणून भिडेल त्याच्या अर्ध्या शक्ती वालीला मिळणार. आता जर समोरच्या अर्ध्या शक्ती मला मिळाल्या, समोरच्याला हरवणं किती सोपं होतं? काहीच होत नाही. मग अशा व्यक्तीशी शत्रुत्व घ्यावं का? तर घेऊ नये. जर प्रभू श्री राम सुद्धा वालीला समोरून भिडले असते तर प्रभू श्री रामांची ही अर्धी शक्ती वालीकडे असते आणि वालीने प्रभू श्री रामांना सुद्धा काहीतरी घातपात केला असतं कदाचित. त्यामुळे त्यांनी याचा मधला मार्ग काढला आणि वालीला त्यांनी एका भिंगाच्या स्वरूपात वालीचं मर्दन केलं, वालीचा शेवट केला. आणि हे सत्य आहे असं म्हटलं जातं. म्हटलं जात नाही, मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं, तुम्ही बघितलं असाल. अशी काही माणसं आहेत ज्यांच्या षष्टामध्ये जर का मंगळ राहूसारख्या युती असतील तर ती माणसं कोणाचीही भिडू देत, ते समोरच्याचा कार्यक्रमच करतात. मग तो माणूस कोणी असो, रिक्षावाला असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, षष्ठ स्थान ज्याच्यामध्ये शनी केतू पडतो त्या माणसाचा शत्रू म्हणून दुसरा माणूस टिकतच नाही.
जास्त वेळ राहतच नाही. एकतर तो निघून जाईल, 2 तर तो हरेल, 3 तर हा त्याचा काहीतरी काटा काढेल. याचा स्वरूप होता वाली, याचा स्वरूप होता वाली, षष्ठ स्थानाचा. अशा पत्रिकेतले बरेच स्थानक आहे. स्वतः रावणाचं जर का आपण प्रभू श्री राम आणि रावण या गोष्टी बघायला गेलो तर या रावणाचा मुलगा मेघदूत, आणि त्याचं नाव काय अजून इंद्र, काय इंद्रजित ज्याचं नाव आहे. या इंद्रजिताच्या जन्माच्या वेळेला रावणाने 12च्या 12 ग्रहांना धारेवर धरलं होतं आणि अशी योजना आखली होती जे की आपण आता आखतो की मुलाचा जन्म किती वाजता करावा म्हणजे चांगली पत्रिका येईल. अशा सदृश्य त्याने काहीतरी केली असेल साधना, बाकीच्या गोष्टी की त्याने सांगितलं होतं की सगळ्या ग्रहांनी 11व्या स्थानात जाऊन बसायचं. 11वा तुकडा, आकाशाचा 11वा तुकडा, कुंडलीचा 11वा तुकडा, अशा ठिकाणी जाऊन बसावं की जेणेकरून त्या सगळ्या ग्रहांनी मला फक्त द्यावं. 11वा तुकडा कुंडलीतला हा आय म्हणजे देण्याचं स्थान आहे. मला काय मिळणार आहे ते तो आय स्थान ठरवतो. रावणाने सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलेला, प्रचंड आयुष्य जगलेला, स्वतः पुलस्त ऋषींचा ना. रावण कोणाचा मुलगा आणि आई कोण? आई कोण? कैकसी का? कैकसी. कैकसी आणि पुलस्त ऋषींचा पुत्र हा रावण. त्याच्यामध्ये स्वतः ब्रह्मच आणि जो ब्राह्मण यत ब्राह्मण तत रावण, त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे सर्व गुणधर्म त्याने बारकाईने अभ्यास करून नियोजन आखलं होतं की माझा मुलगा 11व्या स्थानात सगळे ग्रह असताना यावा जन्माला, जेणेकरून प्रत्येक ग्रहाने माझ्या मुलाला द्यावं, माझं कोणी न्यावं नाही, मला सगळ्यांनी द्यावं. बुधाने मला बोलणं द्यावं. प्रचंड बुद्धिमत्तेचा मुलगा, कुशाग्र बुद्धिमत्तेचा. बुध बोलणं त्याचं इतकं छान तर असं म्हटलं जातं मद्र आणि नंद काय काय राज्य होती, फक्त त्याने बोलून ती राज्य जिंकली होती. लढाईला गेला होता, सैन्य एका बाजूला, सगळं एका बाजूला, तो फक्त बोलला आणि ते राज्य त्याची करून घेऊन आला. शुक्र त्या स्थानात पडला होता, शुक्राने त्याला भरभरून दिलं होतं. एक पत्नी सदा ब्रह्मचारी, एक पत्नी सोडून त्याने कुठे बघितलंच नाही. शुक्राने त्याला दिलं होतं, गुरुने दिलं होतं. प्रचंड चांगल्या गुरूंकडे आश्रमात तो काही वर्ष राहिला होता. काही गुरूंना तो घेऊन आला होता, राजाश्रय दिला होता. सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या, इतक्या सगळ्या गोष्टी की पृथ्वीचा भावी अधिपती हा इंद्रजित होता. या पृथ्वीवरती जर का नंतर कोणी राज्य केलं असतं तर तो इंद्रजिताने राज्य केलं असतं, कारण नावच त्याचं इंद्रजित राज्य, इंद्रजित त्याचं नाव आहे. सगळ्यांना त्याने जित केलं होतं, फक्त चूक झाली. आता त्यात कर्मधर्म संयोग म्हणा, भाग्याचा भाग म्हणा, शनी निसटला. शनी 11व्या स्थानातून 12व्या स्थानात गेला. 12वं स्थान कसलं आहे? 12वं स्थान हे देण्याचं स्थान, 11वं स्थान हे घेण्याचं स्थान आहे. देण्याच्या स्थानात शनी पडल्यामुळं त्याचा बिचाऱ्याचा मृत्यू झाला. तोही मृत्यू लक्ष्मणाच्या हाताने झाला, बाकी त्याला मारणारं कोणच नव्हतं. लक्ष्मण किंवा राम याशिवाय तो हरणच परास्त होणं शक्य नव्हतं. इंद्रजित असा इंद्रजित बलाढ्य राज्य त्या रावणाचं, बलाढ्य राज्यातला तो रावणाचाच मुलगा तो. असं म्हटलं जातं की माणूस ज्या वातावरणात वाढतो त्या वातावरणाचे गुणधर्म त्याच्या ठाई 50% येतात आणि बाकीचे 50% त्याची पत्रिका, कुंडली, भाग्य, प्रारब्ध या सगळ्या गोष्टी बाकीच्या असतात. माणूस जिथे वाढतो त्या गोष्टी माणसाला येतात. जर का तो इंद्रजित रावणाच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी राहिला असता तर कदाचित तो एवढा शक्तिशाली झाला नसता, कारण वातावरणाचे गुणधर्म त्याच्यामध्ये आलेच नसते. वातावरण हे सुद्धा लिंगाचं काम करतं. तो रावणाच्या घरात राहिला, रावणाने त्याला ते मिळवून दिलं जे मिळवायला रावणाला त्याची निम्मी आयु म्हणजे 50 वर्ष जावी लागली होती असं म्हटलं जातं. रावणाने जेव्हा त्याचा मुलगा वयात यायला लागला होता त्यावेळी त्याला त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून माहिती करून दिल्या होत्या ज्या त्याला समजायला 50 वर्ष जावी लागली होती. रावणाने स्वतःला मिळवायला ज्या गोष्टी लागल्या होत्या, रावणाने कैलास पर्वत हलवला होता, अध्यात्म त्याचा एका बाजूला. आपण फक्त कथा स्वरूपात जरी बघितलं तर रावणाने पर्वत हलवून जे काय सप्तपाताळ त्याने रावणाने गायले होते त्या सगळ्या गोष्टी रावणाने त्याच्या मुलाला त्या बाळकडू सारख्या दिल्या होत्या. रावणाने 50शीत जे केलं त्याच्या मुलाने ते 25शीत केलं होतं. जर तो काही काळ टिकला असता युद्धभूमीत तर कदाचित लक्ष्मणही नसता आणि प्रभू श्रीरामाला अयोध्येत पण जावं लागलं असतं. अशा पद्धतीचा तो इंद्रजित होता. एक शनी फक्त हल्ला, एक शनी आणि या शनीने भिंगासारखं काम दिलं आणि मार्ग आखून दिला त्याच्या मृत्यूचा आणि झाला इंद्रजिताचा मृत्यू.
इंद्रजिताला सुद्धा ज्याने हरवलं होतं तो स्वतः लक्ष्मण होता. लक्ष्मण हा सुद्धा म्हणजे काय, प्रभू परशुरामांना जर का कोणी युद्धासाठी बोलवलं असेल की तुमच्याशी युद्ध करायला मी इंचभर सुद्धा घाबरत नाही. म्हणजे पुराणामध्ये जे चांगले संवाद आहेत, ज्या संवादावरती आता सुद्धा बीएचयूसारख्या युनिव्हर्सिटीत पीएचडी होतात, त्यातला एक अतिशय उत्तम संवाद म्हणजे परशुराम आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. जेव्हा सीता स्वयंवराच्या वेळेला शिवधनुष्य मोडला होता, त्यावेळेला तिथे परशुराम आले होते आणि त्या क्रोधित परशुराम त्यात ते क्रोधित. अशा वेळेला जर का परशुरामांना कोणी युद्धासाठी निमंत्रण दिलं असेल तर तो होता लक्ष्मण. आणि या वेळेला मध्यस्थी घेऊन ह्या गोष्टी सुटल्या होत्या. अशा या लक्ष्मणाविषयी आपण अजून जाणून घेऊ. एक छोटासा अभंग घेऊ, धावघारी सद्गुरू. गाली सद्गुरु आता ज्ञानी अंतराया. 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 गाली सद्गुरु आता ज्ञानी सद्गुरु आता ज्ञानी
जेव्हा सीतेचं स्वयंवर चालू होतं, जेव्हा सीतेच्या स्वयंवराला पण ठेवला होता की हे शिवधनुष्य जो जोडेल, हा प्रण इतक्या वेळा संकल्पित झाला की तो जोडेल हा संकल्पित तोडेल मध्ये पूर्ण झाला. आणि तो तोडेल प्रभू श्रीरामाकडून झालं. जेव्हा प्रभू श्रीरामाकडून तो शिवधनुष्य तुटला, त्या शिवधनुष्याचा ध्वनी परशुरामांपर्यंत गेला. परशुराम हे प्रचंड तापट, प्रचंड कोपी, ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केलेली. स्वतः विष्णूचा अवतार एका विष्णूच्या अवतारासमोर उभा होता. तो स्वतः विष्णूचा अवतार एवढ्या क्रोधात होता की मी म्हणेल तेव्हा म्हणेल तेवढे राजे माझ्यासमोर आणा, मी एकटा त्यांच्या विरुद्ध युद्धात सज्ज आहे. अशा राजाच्या विरुद्ध जो स्वतः युद्धाला सिद्ध होता तो लक्ष्मण होता. या लक्ष्मणाच्या जर का भेटीला त्यावेळी रावण पडला असता, जेव्हा तो सीता हरणाला आला होता, तर शास्त्रोल्लेखित आहे की त्या लक्ष्मणाने तिथेच युद्ध प्रारंभ केलं असतं. रावणाला ती जागा तिथे सोडून पळावं लागलं असतं. कित्येक युद्ध हे प्रत्येक पुढचा राजा हा करूनच नाही तर पळून सुद्धा जातो. रावण सुद्धा बऱ्याच युद्धातून पळून आला होता. बऱ्याच युद्धात वालीच्या वेळेला सुद्धा रावणाला तिथे विजय नव्हता झाला. रावण तिथून पळून आला होता. जेव्हा मानलं तेव्हा तो पळून आला. रावणाने 2-4 युद्ध पळून घालवली होती. पैकी असं युद्ध तिथेच आलं असतं जर तिथे साक्षात लक्ष्मण असतात. त्या लक्ष्मणाच्या ठाईची जर का तुम्ही ऊर्जा किंवा त्या लक्ष्मण हा स्वतः काय पात्रतेचा होता हे जर का बघितला तर लक्ष्मण सुद्धा त्या गोष्टी तिथे संपूर्णतेला नेण्यासाठी सज्ज होता. तो स्वतः म्हटला होता की जर माझ्या भावाने मला थांबवलं नसतं तर आज माझ्या हातून विष्णूच्या एका अवताराची लढाई होऊन पराजय झाला असता. एवढ्या शक्तिशाली लक्ष्मण असताना सुद्धा जे कार्य ज्याच्या हातून अवलंबलं आहे ते कार्य त्याच्या हातूनच झालं. रावण वध रामाच्या हातूनच झाला. जरी कितीही शक्तिशाली कोणीही असला तरी उद्दिष्ट सुद्धा ठरलेलं आहे आणि त्याच्याकडे जाण्याची रीत सुद्धा ठरलेली आहे. रीत आणि उद्दिष्ट हे दोन्ही जर का ठरलेलेच आहेत तर आपलं कर्म काय काम करणार? जर का माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार असेल तर कर्माचा हिशोब का मागितला जातो? प्रत्येकाच्या कर्माच्या हिशोबानेच प्रत्येकाचं पाप व पुण्य होतं. पाप पुण्य समसमान घडेल तेव्हाच मनुष्य देह जडेल, तेव्हाच मनुष्य देह जडतो. जर का सगळं नशिबातूनच होणार असेल तर आपल्या कर्माला काय किंमत आहे? हा माझ्या प्रवचनाचा एक छोटासा दुसरा अंक. भिंग ही गोष्ट मी तुम्हाला पहिल्या अंगात सांगितली. दुसरी बाजू म्हणजे कर्म ह्या बाबीविषयी. जर का सगळ्याच गोष्टी नशिबात गेल्याच आहेत आणि त्या तशाच होणार आहेत. जर मी दरिद्री जन्माला आलो तर मी दरिद्रीच मरणार आहे आणि जर मी श्रीमंत जन्माला आलो, माझ्या भाग्यात जर का श्रीमंती लिहिली आहे तर मी आयुष्यभर श्रीमंती उगूनच मरणार आहे. हे जर का लिहिलं असेल तर आपल्या कर्माचा फायदा काय? हा माझा दुसरा प्रश्न आणि दुसरा भाग. याच्यामध्ये काही कथा किंवा शास्त्रामध्ये काही वाचताना, बोलताना, ऐकताना यापैकी बऱ्यापैकी गोष्टी मी कधी वाचलेल्या नाही आहेत. त्या गोष्टी मी लहानपणी ऐकल्या आहेत. कारण माणसाच्या जडणघडणावरती त्याच्या वातावरणाचा 50% फरक पडतो आणि तो फरक तुम्ही काढू शकत नाही. प्रारब्धाचा फरक बदलता येतो, प्रारब्धाचा फरक काही कर्माच्या गोष्टीने बदलता येतो, पण वातावरणाचा बदल हा कधीच काढता येत नाही. तो त्या व्यक्तीवरती कायमस्वरूपी असतो.
एखादा व्यक्ती भांगेत तुळस आहे असं म्हणण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा, कारण भांगेमध्ये तुळस आली तर त्याच्यामध्ये तुळशीचे गुणधर्म राहत नाही, त्याचे गुणधर्म भांगेचेच असतात. जो माणूस ज्या ठिकाणी जसा वाढतो त्या माणसाकडे त्या ठाईचे गुणधर्म येतात. माझं नेहमीचं उदाहरण आहे, जेव्हा अंबानी जन्माला आला त्याच वेळेला हजारो लोक मुंबईत जन्माला आली होती, हजारो लोक. मग त्यांची पत्रिका सुद्धा अंबानी सारखीच पत्रिका असली पाहिजे. ही लोक का करोडपती नाही, ही हजार लोक काच भारतावरती राज्य करत नाहीत? कारण वातावरणाचा त्या गोष्टीवरती घडणारा परिणाम हा कधीच टाळता येतो. तुम्ही कुठल्या वातावरणात वाढलात, तुम्ही कुठल्या वातावरणात राहिलात, तो वातावरण माणसावरती प्रचंड काम करतो आणि ती कामं त्याच्या ठायी होतात आणि होतातच. त्यामुळे कर्म हा भाग या पद्धतीने काम करतो. राहू केतूने कर्मानुरूपी अमृत प्राशन केलं होतं. भलेही ते राक्षस असले, राहू केतूंनी अमृत प्राशन केलेलं. समुद्र मंथन जेव्हा झालं होतं त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली होती. या समुद्र मंथनात पण असं म्हटलं जातं, जेव्हा तो मंदार पर्वत होता, आता बिहार राज्यामध्ये जो पर्वत आहे मंदार पर्वत, हा मंदार पर्वत वापरला होता, नाग वापरला होता आणि त्याच्या खाली एक कुर्म म्हणजे कासव होतं. आणि ज्या वेळेला हा पर्वत सुरुवातीला फिरवायचा असतो, सुरुवातीला एखादी गोष्ट फिरवायची तर जोर द्यावा लागतो, मोटर चालू करायची तर वडावं लागतं, गाडी चालू करायची तर किक मारावी लागते. सुरुवातीला ताकद लागते जास्त, गोष्ट चालू करायला. गोष्ट चालू झाली की ती चालू आरामात राहते. गोष्ट चालू करायला ताकद लागते. ज्यावेळेला एवढा मोठा पर्वत फिरवायचा होता तेव्हा एवढी शक्ती कोणाच्या ठाई आहे? त्यावेळी सुद्धा जांबुवंतच कामाला आलेला. जांबुवंताने सुरुवातीला तो पर्वत फिरवला होता आणि मग सूर असुर त्यांचं चालू होतं. दुर्वासांचा शाप लागला होता, दुर्वासाने शाप दिला होता. शक्ती रहित झालेल्या देवांना शक्ती पाहिजे होती. या शक्तीसाठी काय करता येईल तर त्यांनी ठरवलं होतं आपण समुद्र मंथन करायचं. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. काय पहिलं हलाहल पडलं, हलाहल म्हणजे विष होतं, विष झालं. त्याच्यानंतर अजून पारिजातकाचं झाड आलं, त्याच्यानंतर तो शंख आला, तो घोडा आला, 7 तोंडाचा घोडा आला. त्याच्यानंतर ऐरावत आलं, कामधेनू आले. अशी जी काय रत्न बाहेर पडली त्याच्यातलंच एक रत्न होतं, सगळ्यात शेवटचं रत्न, ते होतं अमृत. ते रत्न अमृत होतं आणि या अमृताचं सेवन करायचं होतं. राक्षस मागत होती, तर राक्षसांना गंडवून देवाने काय दिलं? सुरा म्हणजे मद्य. राक्षसांना दिलं मद्य आणि त्यावेळेला देवाने प्राशन केलं अमृत. आता यांना भूल कशी पाडतात? त्यासाठी विष्णूने घेतलं होतं अप्सरेचं रूप. कुठली अप्सरा? मोहिनी रूप. मोहिनी रूप घेतलं आणि प्रत्येकाला रस पाजत होता, प्रत्येकाला सुरा रस पाजत होता. त्यावेळेला ही मोहिनी राक्षसांच्यात जाऊन काय पाजत होती? मद्य. आणि देवांमध्ये येऊन ही पाजत होती अमृत. त्यावेळेला एक राक्षस होता, त्याचं नाव होतं स्वरभानू. स्वरभानू नावाचा राक्षस होता. हा होता राक्षस, पण त्याच्या इच्छा जागृत झाली की आपण अमृत पिलं पाहिजे. हे काय पितात माझ्या भाऊबंदीचे बरोबर नाही, आपण काय पिलं पाहिजे? अमृत पिलं पाहिजे. राक्षस पण चमत्कारिक असतात. काही गोष्टी त्या राक्षसांना येतात, या आजन्म देवांना येऊ शकत नाही. जे संजीवनी विद्या होती, जी राक्षसांचे गुरु शुक्राचार्यच होती. शुक्राच्या ठाई जी ताकद आहे, ती ताकद तुम्ही काही केली तरी सूर्याच्या ठाई कधी येत नाही. शुक्रामध्ये जे जाज्वल्यता असतं, शुक्राचं आकर्षण, शुक्राची जी मोहिनी असते, ती कदापि बाकीच्या लोकांना येत नाही. त्या गोष्टी राक्षसांनाच प्राप्त होतात. संजीवनी या राक्षसाच्या मनात इच्छा जागृत झाली की आपण अमृत पिणं गरजेचं आहे. हे जे काही चाललंय हे काय बरोबर नाही. त्यामुळे त्या राक्षसाने तात्पुरतं वेश धारण केला देवांचा आणि त्याने पार्टी बदलली. तो ए पार्टीतून बी पार्टीमध्ये तो गेला आणि तिथे त्याने काय प्राशन केलं? अमृत. तेव्हा एकाने ओळखलं, तो अमृत पितो एवढा एकाने ओळखलं, तर चुकीच्या पार्टीच्या माणसाला आपलं एबी फॉर्म गेला, चुकीच्या माणसाने फॉर्म भरला. तो होता चंद्र. चंद्राला समजलं की स्वरभानू हा जो आहे हा राक्षस आहे, हा काही देव नाही. मोहिनी तापली. मोहिनीने म्हटलं की आपल्याला गंडवलं याने, त्याचं काय आता खरं. सुदर्शन काढलं आणि त्या राक्षसाचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे, वरचा तुकडा राहू बेंबीच्या वरचा तुकडा आणि बेंबीच्या खालचा तुकडा केतू. हे 2 तुकडे झाले. पण तुकडे झाले तरीही त्या राक्षसाने प्राशन केलं होतं अमृत. राक्षसाने कर्म काय केलं होतं? कर्म कोणाला सुट्टी देत नाही. कर्म प्रत्येकाला
सेमच काम करतं. माणूस कोणीही असो त्याच्यावरती ती गोष्ट तशीच काम करणार. महाराजांना सुद्धा आजार रोगाने ग्रस्त झालेच होते. महाराजांना सुद्धा आजार झाला होता. जर का विष घेतलं तर ते प्रत्येकावर सेम काम करणार आहे. साधकाला पण तेच काम करणार आहे, योग्याला पण तेच, अयोग्याला, सुराला, असुराला विषच आहे. कोणी ते माणूस मारणारच आहे की. बंदुकीची गोळी जर का या मनुष्यदेही चमड्याच्या कुठल्याही माणसाला डोक्यामध्ये मारली असता तो माणूस तात्काळ मरणारच आहे. ती गोळी बसू कशी नये यासाठी आपण प्रयत्न करतो. यासाठी देव येऊन सांगेल, हिंड देईल, सूचना देईल, त्या गोष्टीचे आहे. पण कर्म कोणावरती अन्याय करत नाही. प्रत्येकाला सेमच काम करतं. प्रत्येकाला कर्माचं काम सेमच असतं. त्यात कोण सुटत नाही. प्रत्येकाला 550 ग्रॅमचा मेंदू आणि प्रत्येकाला 24 तासच दिले. तुम्ही कसा वापरताय त्यावर ठरतं की तुमची गती कुठली आहे, ऊर्ध्व की अधो. प्रत्येकाला सेम गती दिली आहे. वेळ कसा वापरताय आणि कसा वापरून घेताय याच्यावरून ठरतो माणसाची गती कुठली, माणसाचं कर्म कुठलं. या राहूचे 2 तुकडे झाले. एक तुकडा वर गेला, एक तुकडा खाली गेला. तर या राहूला राग कोणाचा आला माहिती आहे का? कोणाचा राग यायला पाहिजे? विष्णूचा यायला पाहिजे, कारण त्याने सुदर्शनाने छेदलं. पण याला राग विष्णूचा नाही आला, याला राग चंद्राचा आला. तू का सांगितलं राग? तो चंद्राच्या मागे लागला. नंतर ती गोष्ट वेगळी आहे. चंद्र पडता होई थोडी जरी बोबडं सगळीकडे फिरत होता, काय कोण घेत नव्हते. शेवटी त्याला शंकराने स्वतःच्या डोक्यावरती स्थापन केलं. तेव्हा कुठे तो वाचला. तर राहू केतू म्हटला होता, हमको डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे. मी मरीनच, तुला पण घेऊन मारणार. त्या राहूने चंद्राला सुद्धा ग्रसित केलं होतं. आज सुद्धा जर का राहू आज चंद्राला जर का ग्रसित झाला तर चंद्र ग्रहण लागतं पत्रिकेत. पत्रिकेतला चंद्र ग्रहण योग कुठे जात नाही. कर्मदरीतील माणूस होतो. तुम्ही समुद्र द्यायला याल तो थेंब घेऊन निघून जातो. अरे मी समुद्र देतोय नाही म्हणतोय तू, थेंब बाद झालं. तुला काय कळतंय? राहू राहू प्रचंड शक्तिशाली आहे. राहू शक्ती एवढी आहे, एवढ्या ठाईची शक्ती आहे की कलियुगाचा स्वामी कोण आहे? कलियुगाचा स्वामी राहू आहे. या कलियुगाचा स्वामी राहू आहे. सतयुगाचा स्वामी गुरु होता, मग बुध स्वामी होते, मग कोण? राहू स्वामी. तर राहूच्या ठाई जेवढी शक्ती, माणूस फर्श से अर्श तक जात आहे. राहू ज्याचा उज्ज्वल होतो तो माणूस कुठल्या कुठे निघून जातो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक उदाहरण राहूचं सांगतो. आता सध्या माझी शुक्रात राहूची दशा चालू आहे. आम्ही मित्राचं नाव घेतल्यासारखे आमदारांची नावं घेत होतो. आत्ता 5 मिनिटापूर्वी कोण मंगेश दाजी होते, काय यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे, मित्राची नावं घेतल्यासारखी. हा आमदार पक्का राहू. राहू माणसाला प्रचंड वर घेऊन जातो. राहू हा बेंबीच्या वर आहे. राहू हे फक्त तोंड आहे, तर केतू काय आहे? पाय, पाय शेपूट. बरोबर. राहूला चटक लागते. राहूला जे मिळतं ते खातच जातं. त्याला पोट नाहीये, फक्त तोंड आहे. तो फक्त खात जातो. राहूने मिळत गेलं की ते मिळत जातं. आणि केतू एकदा घालवायला लागला की तो घालवत जातो. एखाद्याचा केतू दशा लागली की ते फक्त घालवतच जातं. ते कमावतं कमी, घालवतं जास्त. हिशोब बघितला तर ते लॉसमध्ये असतं. परत बघितलं तर केतूच त्याला दाबत असतो. केतू चालतो खूप, पोचत कुठेच नाही. केतू बोलतो खूप, पण सांगत काहीच नाही. हे राहू आणि केतू आहे. हे कर्म आहे. एखाद्याची राहू दशा चालू असेल तर तो माणूस कुठल्या कुठे निघून जातो, पण त्याने कर्म करणं गरजेचं आहे. रिक्षावाले सगळेच आहेत. बऱ्यापैकी 1000 रिक्षावाल्यांचा राहू दशा चालू आहे पकडा. पण त्याच रिक्षावाल्याला फायदा होतो जो रोजचे 1000 रुपये कमवतो आणि घरी जाताना 10 रुपयाचं लॉटरीचं तिकीट काढून घराकडे जातो. त्याला एक दिवशी लॉटरी लागते 7 लाखाची, लक्ष्मी बंपर, महालक्ष्मी लक्ष्मी, कुठली गजलक्ष्मी. का? कारण त्याने बाकीच्या रिक्षावाल्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं. त्याने रोज 10 रुपयाचे 10 रुपये हे अवघड नाही. 1000-2000चा धंदा कुठलाही रिक्षावाला करतो. मुंबईत जास्त गरज असते, 3000चा गरज असते. पण लॉटरीचं तिकीट प्रत्येक ठिकाणी सेमच आहे. 10 रुपये, 20 रुपये, 30-40 लोकांना त्यांनी सांगितलं असतं 30-40 रुपयाला. बरोबर. तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं काम केलं तर त्या वेगळ्याचं फळ तुम्हाला राहू देतो. कारण इथे कर्म आहे. कर्म जर का नसेल तर काही कामं होत नाही. उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहे मुखे मृगे प्रवेशिताः. मी सिंह आहे आणि माझ्या नशिबात 50 हरणी लिहिल्यात. पण जर मी माझ्या जागेवर उठत नाही तर मला एकही हरिण मिळणार नाही. माझ्या तोंडात जाऊन हरिण मरणार आहे का? असं कधी बघितलंय का? वाघ झोपलाय सिंह आणि त्याच्या तोंडात जाऊन हरिण घुसते, असं कधी बघितलंय का? नाही होत. प्रत्येकजण जीवाला धावत असतो. त्यामुळे ही बाब होती कर्माची आणि ही बाब होती भिंगाची. आणि
तर ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं भाग वातावरणाचा. हे सिद्धक्षेत्र मुंबई इथे जेव्हा जेव्हा मी आलो, जेव्हा जेव्हा मी काय मागितलंय, ज्या ज्या गोष्टी चर्चा झाली आहे, सत्यनारायणाने ते हात सोडून दिले. मागच्या सप्त्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी चर्चा करत होतो ती गोष्ट 3 महिन्यामध्ये साध्य झाली. त्याच्या मागच्या सप्त्यामध्ये आम्ही जे काही बोलत होतो ती गोष्ट चालू सप्ताह संपता चालू झाली. या सप्त्यात आम्ही जेव्हा येतो सत्यनाथाकडे जे मागतो ते काय आमच्या कर्मधर्म संयोगानुसार, आमच्या प्रारब्धानुसार सत्यनाथ येतच राहतात. हरिदासाने आम्हाला जे मागितलं ते सगळं दिलं. हरिदास स्वामी तर भरभरून दिलं एवढं की विसरून फुटायच्या आधी महामंत्र आणि कळायला लागता क्षणी महाराजांनी आमदारक केलं. यापेक्षा भाग्य आणि काय केलं? या पृथ्वीवर जन्म घेऊन यापेक्षा अमोघ भाग्य आणि कुठलं असलं पाहिजे? हे भाग्य वातावरणाचा पण भाग आहे, हे भाग्य कुंडलीचा पण भाग आहे. जर आमची पत्रिका एखाद्या ज्योतिषाला देऊन दाखवली तर तो सहज म्हणेल की या व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉबच मिळायचा नाही, आम्हाला 4-4, 5-5 मिळाले. या माणसाकडे पैसाच टिकणार नाही, आमच्याकडे पैसा टिकलाच नाही पण कमवायचा आम्ही सोडलाच नाही. असा एक मार्ग सोडला नाही जिथून पैसे येणार नाही. आम्ही झोळ्यात लटकवून ठेवले, जेव्हा द्यायचं त्या झोळीत देऊ टाकल. असं नको व्हायला की देवाला द्यायला आणि झोळी नाही द्यायला. त्यामुळे आम्ही पहिलं काम काय केलं, झोळ्या लटकवून ठेवल्या. इतक्या झोळ्या लटकवल्या की ज्या देवाला वाटेल त्याने द्यावं, राहूला वाटलं राहूने द्यावं, बुधाला वाटलं बुधानं द्यावं, सूर्याला वाटलं सूर्याने द्यावं, 1 नंबरला वाटलं तर 1 नंबरने द्यावं, 2 नंबरला वाटलं 2 नंबरने द्यावं. आमच्याकडे झोळ्या सगळ्या लटकवलेल्या. काही असावं, कर्मदरिद्राचा शिक्का पडू नये याची आम्ही पूर्ती काळजी घेतो. आणि ते काय आम्हाला सत्यनारायणानं पण दिलं, हरिदासानं पण दिलं, मृत्युंजनात पण देता जातात. आमचं काम आहे फक्त घेणं, जमल तेवढं घ्यायचं, मिळेल तसं करायचं. एवढं बोलून आपलं प्रवचनाची सांगता करू.